नमस्कार मित्रांनो, आपण सर्वजण आपले पैसे बँकेत जमा करून ठेवतो आणि तीच बँक आपल्याला त्या पैशावर व्याज पण देते, म्हणजे जास्त पैसे देते. कधी विचार केलाय का की बँक स्वतःसाठी पैसा कसा कमावते? तर आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात बँकचा बिझनेस मॉडेल. A ver, no vamos a de tinta como de offset. El trabajo mejor pagado de la historia. थोडा विचार करून बघा, बँक तुमच्या पैशासोबत असं काय करते? असं तर नाही की बँक तुमच्याकडून पैसे घेऊन एका मोठ्या तिजोरीमध्ये ठेवते आणि 2 कुलूप लावून त्याची चावी ठेवून घेते, म्हणजे तुमचा पैसा सेफ आहे. हे असं तर चित्रपटामध्ये दाखवलं जातं. खऱ्या जीवनात असं काही नसतं. बँक तुमच्या पैशाचा वापर करते दुसऱ्यांना कर्ज देण्यासाठी, आणि त्यावर जो व्याजदर घेतात त्यातून त्यांची कमाई होते. चला एक सोपं उदाहरण घेऊ. ही एक बँक आहे. या बँकेत एकच कस्टमर आहे, तो म्हणजे तुम्ही बँकेत 100 रुपये डिपॉझिट केले आणि बँक तुम्हाला 4% व्याजदर देत आहे. आजकाल सेव्हिंग अकाउंटमध्ये हाच रेट चालू आहे, 4%चा. तो प्रतिवर्षी असतो. आता बँक तेच 100 रुपये दुसऱ्या व्यक्तीला लोन म्हणून देते. त्या दुसऱ्या व्यक्तीला घर विकत घ्यायचे आहे, तर याच्यासाठी त्याने लोन घेतले. बँक त्या दुसऱ्या व्यक्तीकडून 8% व्याजदर आकारते. ते 100 रुपये त्या दुसऱ्या व्यक्तीने घेतले. ज्यावेळी तो बँकेला 108 रुपये परत देणार, त्यावेळी बँक तुम्हाला 104 रुपये परत देणार आणि इथं झाला बँकेचा प्रॉफिट 4 रुपयाचा. अशाच प्रकारे काम करते बँक. पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तेव्हा काय होईल जेव्हा बँकेने 100 रुपये दुसऱ्या व्यक्तीला लोन म्हणून दिले, पण त्याची लोन भरायची तारीख आली नाही, परंतु तुम्हाला अर्जंटमध्ये तुमचे 100 रुपये काढायचेत. 100 रुपये तर बँकेजवळ नाहीत, ते तर त्यांनी दुसऱ्या व्यक्तीला लोनसाठी दिले आहेत, किंवा कोणत्या दुसऱ्या कारणामुळं तो कर्जधारी व्यक्ती ते लोन परत करू शकला नाही. मग तेव्हा तुमचे पैसे तर गेले. अशी परिस्थिती खूप अडचणदायक आणि किचकट होते बँकेसाठी. शक्यतो एका बँकेमध्ये खूप सारे डिपॉझिटर्स आणि लोन घेणारे असतात. तरीही प्रत्येक बँक आपला पैसा जास्तीत जास्त जमा करून नाही ठेवत, तर तो पैसा लोनच्या स्वरूपात दिला जातो. यामुळे RBIने एक रूल ठेवला आहे, जेवढा पण पैसा डिपॉझिट केला आहे डिपॉझिटर्सने, त्याच्या कमीत कमी 4% पैसा रोख रकमेत बँकेला रिझर्व्ह करून ठेवावा लागतो. या गोष्टीला म्हणतात कॅश रिझर्व्ह रेशो. RBI सगळ्या बँकेचा बॉस आहे, तर इथं बॉस ठरवतो की कॅश रिझर्व्ह रेशो किती असायला पाहिजे. हा रेशो वेळेनुसार बदलतो. काही काळापूर्वी हा रेशो 3.5च्या आसपास होता. आता तो 4% चालू आहे. याशिवाय आणखी एक गोष्ट म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. आजकाल हा रेशो 18%वर चालू आहे. हा तो रेशो आहे ज्याबद्दल RBIने सांगितले आहे की कमीत कमी एवढा टक्के डिपॉझिट केलेला पैसा तुम्हाला डिपॉझिट करून ठेवावा लागेल, जसं की गव्हर्नमेंट बॉन्ड्स, गोल्ड रिझर्व्स, सिक्युरिटीज किंवा PSU मध्ये इन्व्हेस्ट करावा लागेल. कोणत्याही इंडियन बँकेचे तुम्ही 18+4 22% विसरलात तरीही बँक उरलेले डिपॉझिट्स बँक दुसऱ्यांना लोन देण्यासाठी आणि नफा कमवण्यासाठी दिलेल्या कर्जाचं व्याज दरातून वापरते. आता तुम्ही म्हणाल, हा पण काही मोठा रेशो नाही. जेवढा पण पैसा आपण डिपॉझिट केलाय त्यापैकी जर बँक 70 ते 80% लोन देऊ लागली, समजा मी सगळे पैसे एकाच वेळेस काढणार आहे, सगळे डिपॉझिटर्स त्यांचा पैसा सगळे सोबत एकाच वेळेस काढतील, तर काय होईल? तर बँक फेल होईल. यालाच बँक रन असे म्हणतात. जगात कोणत्याच बँकेला हे शक्य होणार नाही. व्याजदरातील फरक हा बँकेच्या उत्पन्नाचा खूप मोठा सोर्स आहे. जगभरातील बँकेचे आणखी 2 उत्पन्नाचे मार्ग आहेत. पहिला, फीस आणि कमिशनमधून जो पैसा येतोय, जी काही वेगवेगळ्या प्रकारची फीस घेतली जाते. समजा तुम्ही मिनिमम अकाउंट बॅलन्स मेंटेन नाही करू शकत, तर फीस चार्ज केली जाते.
वेगवेगळ्या सर्व्हिसेस ज्या बँकेच्या तुम्ही वापरता त्याच्यासाठी फीस चार्ज केली जाते, त्यातून बँक पैसा कमवते. पण हा महत्त्वाचा उत्पन्नाचा सोर्स नाही. दुसरा मार्ग आहे बँक जी गुंतवणूक करते, बँक जी इन्व्हेस्टमेंट करते, जसं की बँक गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करते, गोल्ड रिझर्व्हमध्ये इन्व्हेस्ट करू शकते, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकते. तिथून जो पैसा येतो तो बँकेचा महत्त्वाचा उत्पन्नाचा सोर्स आहे. खर्चाचा विचार केला तर बँकेचा खर्च हा फक्त त्यांच्या कर्मचारी व मॅनेजरचा पगार आणि इतर खर्च जर दिला तर फक्त 30 ते 40% होतो. चला पाहू काही आणखी एक्झाम्पल या बिझनेस मॉडेलचे. आता आपण 2 बँक घेऊ. पहिली आहे भारताची सगळ्यात मोठी बँक SBI आणि सगळ्यात मोठी प्रायव्हेट बँक HDFC बँक. डिसेंबर 2021च्या आकड्यानुसार HDFC बँकेची किंमत 8.9 लाख करोड आहे, तर SBIची किंमत 4.11 लाख करोड आहे. 31 मार्च 2021 नुसार SBI कडे एकूण 46 करोड कस्टमर आहेत आणि त्या तुलनेने HDFC कडे 6 करोड कस्टमर आहेत. तरीही HDFC बँकेची किंमत ही SBI पेक्षा 2 पट जास्त आहे, 2 पट जास्त आहे. यामागे एक कारण आहे की SBI एक सरकारी बँक आहे, त्यामुळे त्यांना काही सामाजिक कर्तव्य असतात. या बँकेला अशा काही प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं की जे प्रोजेक्ट देशासाठी, लोकांसाठी चांगले आहेत आणि सरकारचंही ऐकावं लागतं. आणि खाजगी बँक त्या खाजगी असल्यामुळे त्यांची स्वतःची मर्जी असते की त्यांना कुठे इन्व्हेस्ट करायचं ते. हेच कारण आहे की खाजगी बँकेची किंमत जास्त असते सरकारी बँकेपेक्षा. आता मी जे व्याज दर फरकातून येणाऱ्या प्रॉफिटबद्दल सांगितलं की किती व्याज बँक देते आणि किती व्याज बँक घेते, याला नेट इंटरेस्ट इन्कम म्हणतात. आता बघूयात, जर तुम्हाला तुमची स्वतःची बँक चालू करायची आहे तुम्ही करू शकता, हा पण एक बिझनेसच आहे. आता तुम्ही बिझनेसचं मॉडेल समजून घेतलंय. आता तुम्हाला गरज आहे फक्त 500 करोड रुपयाची, कारण काही इस्टिमेटनुसार तेवढी इनिशियल कॅपिटल तुमच्याकडे असायला पाहिजे. त्यानंतर जर तुम्हाला प्रायव्हेट बँक इंडियामध्ये चालू करायची तर तुम्हाला RBIची परमिशन घ्यावी लागेल, कारण RBI भारतात प्रत्येक बँकेचा बॉस आहे. तर बघा, तुमच्या आसपास कुठे 500 करोड रुपये असतील तर तुम्हीही ट्राय करू शकता आणि कमेंट करून नक्की सांगा की कोण कोण स्वतःची बँक चालू करू इच्छित आहे.